हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 54. अर्जुन उवाच. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. स्थितिधिः किं प्रभाषेत किं आसीत वज्रेत किम. अर्जुन म्हणाला, केशवा, ज्याची प्रज्ञा आत्मस्थित झाली आहे त्याची लक्षणे काय असतात? ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे तो बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा? आम्हाला शाळेमध्ये ढालकर नावाचे एक शिक्षक होते. ते अगदी मनापासून शिकवत असत. धडा शिकवून झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आम्हा मुलांना विचारत असत, काल शिकवलेल्या धड्याबद्दल काही शंका आहेत का? सगळी मुले गप्प शांत राहत असत. त्या शांततेचा भंग करत मग तेच म्हणत असत, याचा अर्थ मी तुम्हाला खूपच छान शिकवले आहे, कारण ते तुम्हाला इतके समजले आहे की त्यावर तुम्हाला काहीही शंका नाहीत, किंवा तुम्ही काहीही अभ्यास करत नाही, त्यामुळे तुम्हाला शंकाच येत नाहीत. अभ्यास करणाऱ्यालाच शंका येत असतात. येथे अर्जुन आम्हा मुलांच्याही पलीकडे गेलेला आहे. आम्ही परवडलो. आम्ही ढालकर शिक्षकांना एकतर्फी शिकवायला मुभा देत होतो. त्यांच्या शिकवण्याच्या कामात आम्ही कधी त्रास देत नव्हतो. निमूटपणे आम्ही ऐकायचे काम करत होतो. येथे अर्जुनाला भगवंत श्री बरंच काही सांगत आहेत, मोलाचा हितोपदेश करत आहेत, परंतु अर्जुन त्यांना काहीही प्रतिसाद देत नाही. उलट पहिल्या आणि आत्ता पावेतो या दुसऱ्या अध्यायात आपण पाहिले की तो त्यांना असे काही प्रश्न विचारत आहे की त्याचे स्वतःचे जे काही विचार आहेत त्याला भगवंत श्रींनी दुजोरा द्यावा. म्हणजे हा सर्वांना सांगायला मोकळा की स्वजनांची हत्या होऊ नये यासाठी मी रणांगण सोडून पळून गेलो, हे सत्य आहे, परंतु त्याला माझ्या विचारांना श्रीकृष्णाचीही संमती होती. पाहिजे तर विचारा त्याला. आत्ता पावेतो अर्जुनाने भगवंत श्रींना असे काही प्रश्न विचारलेले आहेत की भगवंत श्री त्याला काय सांगत आहेत याचा विचार न करता त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तो आपलेच घोडे पुढे दामटत आहे आणि त्यासाठी त्याच्या मोहवश पांडित्याला भगवंत श्रींची संमती मिळण्याची इच्छा करत आहे. भगवंत श्रींनी त्याला पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत युद्ध कर असा उपदेश आणि उपदेश वजा आदेश दिला आहे, परंतु अर्जुनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा भगवंत श्रींनी 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत त्याला शरीर, आत्मा याविषयी उपदेश केला. देह आणि आत्मा याच्या पृथक्करणाचे ज्ञान प्रदान केले, जेणेकरून त्याचा स्वजनांबद्दलचा मोह नाश व्हावा. 31व्या श्लोकापासून 53व्या श्लोकापर्यंत भगवंत श्रींनी त्याला त्याच्या क्षात्र धर्माबद्दल उपदेश केला, जेणेकरून त्याला त्याच्या क्षात्र धर्माची महती समजेल. याला जोडून त्याला योगज्ञान सांगितले. आता गीता सांगायला सुरुवात केल्यापासून 54व्या श्लोकात प्रथमच अर्जुन भगवंत श्रींना असा काही प्रश्न विचारत आहे की तो प्रश्न ऐकून भगवंत श्रींनी सुस्कारा टाकला असेल की आता ही गाडी योग्य रुळावर आली. येथे अर्जुनाने विचारलेला प्रश्न भगवंत श्री त्याला जे काही सांगत आहेत त्याच्याशी सुसंगत आहे. आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी नाही, तर आता तो भगवंत श्री जे काही सांगत आहेत त्यावर विचार करत आहे, त्याचा अभ्यास करत आहे. त्यामुळे त्याला आता रास्त शंका येत आहेत. आता तो भगवंत श्री जे काही सांगत आहेत त्यामध्ये सहभागी होत आहे. अनेक वेळात जे प्रश्न विचारले जातात ते जिज्ञासेतूनच येतात असे नाही. अनेक जण स्वतःची विद्वत्ता दाखवण्यासाठी, स्वतःची बुद्धिमत्ता दाखवण्यासाठीही प्रश्न विचारतात. आपणही कोणी आहोत हे व्यक्त करायची कोणाची अशीही एक पद्धत असते. काही जण दुसऱ्याला कोंडीत पकडण्यासाठी प्रश्न विचारत असतात, दुसऱ्याची परीक्षा पाहण्यासाठी प्रश्न विचारत असतात, तर काही जण स्वतःचे ज्ञान तपासून पाहण्यासाठी प्रश्न विचारत असतात. त्यांना जे उत्तर माहीत असते ते बरोबर आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ते प्रश्न विचारत असतात. वास्तविक अशी काही गरज नसते.
प्रश्न विचारण्यामागील आपला हेतू स्पष्ट करून प्रश्न विचारला तर उत्तर देणारा त्याला जास्त समाधानी करू शकतो, परंतु अभिमान अहंकार असे करू देत नाही. येथे अर्जुन तसे काही करत नाही. त्याने प्रथम भगवंत श्रींना स्वतःचे तत्त्वज्ञान ऐकवले, नंतर भगवंत श्रींचा उपदेश ऐकला, मध्ये मध्ये प्रामाणिकपणे प्रश्न विचारले, कोणताही आडपडदा ठेवला नाही, मनात कसलाही अन्य हेतू ठेवला नाही. यानंतर या सर्वांवर विचार केला आणि म्हणूनच तो आता योग्य मार्गावर आला आहे. अर्जुन भगवंत श्रींना मूळ एक प्रश्न विचारून त्याच्या अनुषंगाने उपप्रश्न विचारत आहे. कारण त्याचा मूलभूत प्रश्न असा आहे की त्याचे उत्तर देणे अशक्य आहे. कारण प्रज्ञा स्थित होणे, बुद्धी स्थिर होणे या अंतःस्थिती आहेत. त्या अनुभूतीतूनच ज्याच्या त्याला जाणता येतात. त्याला स्वानुभवच हवा. त्या इतरांकडे व्यक्त करता येत नाहीत, शब्दबद्ध करता येत नाहीत, इतरांकडून ऐकता येत नाहीत. स्वतःच त्याचा अनुभव घ्यावा लागतो. यास्तव अर्जुनाने मूलभूत प्रश्न विचारला असला तरी त्याला माहीत आहे की याचे उत्तर उपप्रश्न विचारून त्याद्वारे जाणून घ्यायचे आहे. म्हणून त्याने लगेचच मूळ प्रश्नाला जोडून अनेक उपप्रश्न विचारले आहेत. याचा अर्थ असा आहे की तो आता आपली बुद्धी वापरून मनापासून भगवंत श्री त्याला जो उपदेश करत आहेत त्यात रस घेत आहे. तो भगवंत श्रींसमोर विनम्र झाला आहे. अर्जुन मूलभूत प्रश्न विचारत आहे. त्याला रोग झाल्यावर उपाय करून छान होणाऱ्यात रस नाही, तर त्याला मूलभूत असा रोग न होण्यात, निरोगी राहण्यात रस आहे. निरोगी दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे रोग होतो पण तो नष्ट होतो, असा मनुष्य निरोगी होतो. दुसरा प्रकार म्हणजे मूलतः रोगच होत नाही, असा मनुष्य निरोगी म्हणून ओळखला जातो. आता अर्जुनाला अशा रोग न होणाऱ्यात रस आहे. यासाठी तो स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारत आहे. संसार बदलता असतो. विश्वात क्षणाक्षणाला सतत बदल होत असतात. येथे काहीही स्थिर नाही, परंतु जीवनात वैचारिक बैठक स्थिर हवी. याचा अर्थ विचार बदलते नसावे असे नाही, तर त्यामागील तात्विक बैठक स्थिर असावी. हे विचारण्याचे कारण आहे, योगी समाधिस्थ होतो, तो त्यावेळी स्थितप्रज्ञ होतो. त्यावेळी त्याची काही लक्षणे असतात. अशावेळी अशा स्थितप्रज्ञाची मानसिक लक्षणे नेहमीपेक्षा निश्चितच वेगळी असतात. परंतु समाधीतून व्युत्थान अवस्थेत त्याची लक्षणे वेगळी असू शकतात. कारण समाधीमधून बाहेर आल्यावर योगी समाजात, संसारात व्यवहार करत असतो, कर्म करत असतो. कर्म काही त्याला चुकत नाहीत. तेव्हा अशावेळी समाधीमधून बाहेर आल्यावर स्थितप्रज्ञाची लक्षणे कोणती, तो कसा ओळखावा हे जाणून घेण्यासारखे आहे. पुढील 55व्या श्लोकात भगवंत श्रींनी अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहेत. म्हणजे तो ओळखावा कसा ते सांगितले आहे. 56 आणि 57व्या श्लोकात स्थितप्रज्ञ बोलतो कसा ते सांगितले आहे. म्हणजे तो व्यक्त कसा होतो हे सांगितले आहे. 58 ते 63 या श्लोकात स्थितप्रज्ञ बसतो कसा ते सांगितले आहे. म्हणजे संसारात वागतो कसा ते सांगितले आहे. 64 ते 71व्या श्लोकात स्थितप्रज्ञ चालतो कसा, व्यवहार कसा करतो हे सांगितले आहे. हरिओम.